हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर पेठ 2021साठी रिसर्च मेथॉलॉजी म्हणजे संशोधन कार्यपद्धती या विषयावर काही क्वेश्चन्स बघणार आहोत. जसे की आपण या व्हिडिओ सिरीज थ्रू MCQs थ्रू हा टॉपिक कव्हर करत आहोत. त्याचं हे आपलं 15वं लेक्चर आहे. याआधी आपले 14 लेक्चर्स या MCQ थ्रू झालेले आहेत. हे सगळे MCQs हे व्हिडिओ सिरीज थ्रू तुमचा सगळा सिलेबस रिसर्च मेथॉलॉजीचा कव्हर होईल, ज्यामध्ये तुम्ही येणाऱ्या पेट एक्झाममध्ये यश नक्की मिळवू शकता. मेथॉलॉजी टॉपिकवरचा 50% क्वेश्चन्स असणार आहेत या एक्झाममध्ये, म्हणजे पूर्ण सिलेबस तुमचा या टेस्टमध्ये कव्हर होणार आहे. या टेस्ट सोबतच तुम्हाला मिळणार आहेत नोट्स इंग्लिश आणि मराठी दोन्हीही लँग्वेजमध्ये. ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही प्रिपरेशन करत आहात त्या लँग्वेजमध्ये तुम्ही नोट्स रीड करून ही एक्झाम क्रॅक करू शकता. एवढ्या सिंपल पद्धतीने तुम्ही हे टेस्ट सिरीज जॉईन केल्यावर एक्झाम क्रॅक करू शकता. रिसर्च मेथॉलॉजीचे सगळे क्वेश्चन्स तुमचे 100% कव्हर होतील किंवा तुम्हाला सिंपल पद्धतीने ते सोडवता येतील ह्या टेस्ट सिरीजमुळे. तर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, ज्याची फीस फक्त 499 रुपये आहे. Referring about whole population based on observations made on small part डॅश डॅश एका छोट्या भागावर केलेल्या निरीक्षणाच्या आधारे संपूर्ण लोकसंख्येविषयी अनुमान काढणे होय. कशाला म्हणतात तर आपले ऑप्शन्स बघूया. सेदू इन्फरन्स छदम अनुमान, ऑब्जेक्टिव्ह इन्फरन्स उद्देश अनुमान, इंडक्टिव्ह इन्फरन्स आगमनात्मक अनुमान आणि डिडक्टिव्ह इन्फरन्स म्हणजे समर्पक अनुमान. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे सी इंडक्टिव्ह इन्फरन्स. कारण आगमनात्मक अनुमान, कारण याच्यामध्ये छोट्या भागावरून मोठ्या लोकसंख्येविषयी अनुमान काढायचं आहे म्हणून हे इंडक्टिव्ह इन्फरन्स आहे. याचं करेक्ट ऑप्शन सी आहे. पुढचा प्रश्न बघूया. सॅम्पलिंग इज ॲडव्हान्टेजियस ॲज इट डॅश डॅश. सॅम्पलिंग फायदेशीर आहे कारण ते आपले ऑप्शन्स आहेत. सेव्स टाईम वेळ वाचवते, हेल्प्स इन कॅपिटल सेव्हिंग्स म्हणजे भांडवली बचत करण्यास मदत करते, सी बोथ ए अँड बी, आणि डी इन्क्रीजेस ॲक्युरेसी अचूकता वाढवते. याचं करेक्ट ऑप्शन आहे सी बोथ ए आणि बी. कारण सॅम्पलिंग गरजेचं का आहे किंवा फायदेशीर का ठरतं, कारण ते भांडवल वाचवायला मदत करतं आणि टाईमही वाचवतं, म्हणून ह्याचं करेक्ट ऑप्शन सी आहे. पुढचा प्रश्न बघूया. रँडम सॅम्पलिंग इज हेल्पफुल ॲज इट इज म्हणजे यादृच्छिक नमुने तयार करणे उपयुक्त आहेत कारण ते डॅश डॅश आहेत. काय आहेत आपले ऑप्शन्स बघूया. रिजनेबली ॲक्युरेट अगदी अचूक, फ्री फ्रॉम पर्सनल बायस वैयक्तिक पक्षपातीपासून मुक्त, अँड इकॉनॉमिकल मेथड ऑफ डेटा कलेक्शन म्हणजे डेटा संकलनाची एक आर्थिक पद्धत आहे, डी ऑल ऑफ द अबो वरील सर्व. त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे डी ऑल ऑफ द अबो. कारण हे सगळेच गुण जे आहेत ते रँडम सॅम्पलिंगचे आहेत किंवा रँडम सॅम्पलिंगमध्ये मिळतात, आपल्याला त्याचा फायदा होतो, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे डी. हे तीनही वरचे जे गोष्टी आहेत त्यामुळे हे रँडम सॅम्पलिंग आपल्याला उपयोगी पडतं. पुढचा प्रश्न बघूया. टिपिट टेबल रेफर्स टू. टिपिट टेबल संदर्भित आहेत कशाशी. आपले ऑप्शन्स आहेत. टेबल ऑफ रँडम डिजिट्स म्हणजे यादृच्छिक अंकाची सारणी, टेबल यूज्ड इन सॅम्पलिंग मेथड्स सॅम्पलिंगच्या पद्धतीमध्ये वापरलेली सारणी, टेबल यूज्ड इन स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सांख्यिकीय तपासणीत वापरलेली सारणी, डी ऑल ऑफ द अबो. करेक्ट ऑप्शन आहे डी ऑल ऑफ द अबो. कारण टिपिट टेबलमध्ये या सगळ्या गोष्टी असतात. रँडम डिजिट्स म्हणजे एकंदरीत हे स्टॅटिस्टिक्सशी संबंधित टेबल आहे, ज्याच्यामध्ये सगळे अंक किंवा मोजणी जे कॅल्क्युलेशन्स असतात ते या टेबल्समध्ये मांडलेले असतात, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे डी. पुढचा प्रश्न बघूया. डॅश डॅश इज अ प्रेफर्ड सॅम्पलिंग मेथड फॉर द पॉप्युलेशन विथ इन्फायनाईट साईज म्हणजे मर्यादित आकाराच्या लोकसंख्येसाठी डॅश डॅश ही एक नमुना पद्धत आहे. कोणती नमुना पद्धत आहे. एका ठराविक मर्यादित आकाराच्या लोकसंख्येसाठी आपले ऑप्शन्स आहेत. सिस्टमॅटिक सॅम्पलिंग पद्धतशीर नमुना, पर्पोजिव्ह सॅम्पलिंग हेतू नमुना, क्लस्टर सॅम्पलिंग क्लस्टर नमुना, एरिया सॅम्पलिंग म्हणजे क्षेत्र नमुना. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे सिस्टमॅटिक सॅम्पलिंग ए. हे करेक्ट ऑप्शन आहे कारण मर्यादित आकार आहे आणि त्यासाठी सिस्टमॅटिक पद्धत सॅम्पलिंग वापरतात, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन ए आहे. पुढचा प्रश्न बघूया. द डेटा ऑफ रिसर्चेस म्हणजे संशोधनाचा डेटा हा डॅश डॅश आहे. कसा आहे. अ क्वालिटेटिव्ह ओनली, क्वांटिटेटिव्ह ओनली, गुणात्मक किंवा केवळ परिमाणात्मक, तर बोथ आणि नायदर ए और नायदर बी. तर करेक्ट ऑप्शन आहे सी. दोन्ही असू शकतो संशोधनाचा डेटा की गुणात्मक आणि परिमाणात्मक दोन्ही प्रकारचा असू शकतो. केवळ क्वालिटेटिव्ह आणि केवळ क्वांटिटेटिव्ह असं असू शकत नाही, तर दोन्ही आहे, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन सी आहे. पुढचा प्रश्न बघूया. बुक्स अँड रेकॉर्ड्स आर प्रायमरी सोर्सेस ऑफ डेटा इन कशामध्ये. पुस्तके आणि रेकॉर्ड्स हे डेटाचे प्राथमिक स्रोत आहेत. कशाचे आहेत तर आपल्या ऑप्शन्स बघूयात. क्लिनिकल रिसर्च नैदानिक संशोधन,
हिस्टॉरिकल रिसर्च ऐतिहासिक संशोधन, लॅबोरेटरी रिसर्च प्रयोगशाळा संशोधन, पार्टिसिपेटरी रिसर्च म्हणजे सहभागी संशोधन. तर पुस्तक आणि रेकॉर्ड्स याला प्राथमिक स्रोत कशासाठी वापरतात, तर हिस्टॉरिकल म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. हिस्टॉरिकल रिसर्चमध्ये ऐतिहासिक संशोधनामध्ये आपण याला प्राथमिक स्रोत आहेत डेटाचे असे म्हणू शकतो, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन बी आहे. पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट डू यू कन्सिडर ॲज द मेन एम ऑफ इंटरडिसिप्लिनरी रिसर्च. आंतरशास्त्रीय संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणून आपण काय मानता किंवा काय म्हणतो. आपले ऑप्शन्स आहेत टू ओव्हर सिम्प्लिफाय द प्रॉब्लेम ऑफ रिसर्च म्हणजे संशोधनाची समस्या अधिक सुलभ करण्यासाठी, टू ब्रिंग आउट हॉलिस्टिक अप्रोच टू रिसर्च म्हणजे संशोधनासाठी समग्र दृष्टिकोन आणण्यासाठी, टू क्रिएट अ न्यू ट्रेंड्स इन अ रिसर्च मेथॉलॉजी संशोधन पद्धतीमध्ये नवीन ट्रेंड तयार करण्यासाठी, टू रिड्यूस द एम्फसिस ऑफ सिंगल सब्जेक्ट इन अ रिसर्च डोमेन संशोधन डोमेनमधील एकाच विषयावरील भर कमी करण्यासाठी. तर हे चारही ऑप्शन आपल्याला अशा एक्झामच्या वेळेस बरोबर वाटतात, पण यापैकी मुख्य उद्दिष्ट विचारलेलं आहे त्यांनी, म्हणजे सगळ्यात बेसिक उद्देश जो असेल तो असेल टू ब्रिंग आउट हॉलिस्टिक अप्रोच टू रिसर्च म्हणजे संशोधनासाठी समग्र दृष्टिकोन आणण्यासाठी. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, बी हे करेक्ट ऑप्शन असणार आहे याचं. पुढचा प्रश्न बघूया. रेशिओ रिप्रेझेंट्स द रिलेशन बिटवीन म्हणजे एक गुणोत्तर यामधील संबंध दर्शवते. आपले ऑप्शन्स आहेत पार्ट आणि पार्ट म्हणजे भाग आणि भाग, पार्ट आणि होल म्हणजे भाग आणि संपूर्ण, होल आणि होल म्हणजे संपूर्ण आणि संपूर्ण, आणि डी ऑल ऑफ दी अबो म्हणजे वरील सर्व. तर गुणोत्तर कशा कशाचं असू शकतं याचे ऑप्शन्स हे दिलेले आहेत. तर आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे डी म्हणजे गुणोत्तर हेच या वरील दिलेल्या सगळ्याच ऑप्शन्समध्ये जे आहे त्याचं गुणोत्तर हे आपण दाखवू शकतो किंवा रेशो दाखवू शकतो, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन डी आहे. पुढचा प्रश्न बघूया. जनरलाइज कन्क्ल्युजन ऑन द बेसिस ऑफ सॅम्पल इज टेक्निकली नोन ॲज नमुन्याच्या आधारे सामान्यीकृत निष्कर्ष तांत्रिकदृष्ट्या म्हणून ओळखले जाते. त्याचे ऑप्शन्स आहेत स्टॅटिस्टिकल इन्फरन्स म्हणजे सांख्यिकीय अनुमान, पॅरामीटर इन्फरन्स म्हणजे मापदंड अनुमान, डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन म्हणजे डेटा विश्लेषण आणि अर्थ लावणे, डी ऑल ऑफ द अबो. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ए स्टॅटिस्टिकल इन्फरन्स म्हणजे सांख्यिकीय अनुमान. याला ही एक टेक्निकल टर्म आहे जी कन्क्ल्युजन जनरलाइज केल्यानंतर आपल्याला मिळते, म्हणून याला करेक्ट ऑप्शन आहे स्टॅटिस्टिकल इन्फरन्स सांख्यिकीय अनुमान असे म्हटले जाते. आजचे आपले 10 प्रश्न इथेच संपलेले आहेत. आज आपले प्रॅक्टिस क्वेश्चनचे 150 प्रश्न पूर्ण झालेले आहेत आणि तसेच रिसर्च मेथॉलॉजीवर आम्ही टेस्ट सिरीज अवेलेबल केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सेटची प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील आम्ही टेस्ट सिरीज अवेलेबल केलेले आहे. ज्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मराठीमध्ये अवेलेबल आहेत आणि एकूण 60 टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये दिल्या जाणार आहेत. पर युनिटवर 2 टेस्ट अशा 20 टेस्ट, मागील वर्षांचे प्रश्न 10 टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट 30 अशा टोटल 60 टेस्ट या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला दिल्या जातील. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि व्हॉट्सअपवर जो ग्रुप असेल तो पूर्णपणे पेड ग्रुप असेल ज्याची फीस 1499 आहे. याशिवाय तुम्ही आमचं अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं. त्यातही तुम्ही महाराष्ट्र सेट सिलेक्ट करून टेस्ट सबस्क्राईब करू शकता. ॲप्लिकेशनवरती त्याची फीस मात्र 999 रुपये आहे. म्हणजे इथे तुम्हाला डिस्काउंट मिळाल्यासारखं होईल. अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड करून जर तुम्ही सबस्क्राईब केली टेस्ट तर तुम्हाला इथे डिस्काउंट मिळतं आहे 1499मधून. अशी ही टेस्ट सिरीज फुल त्याचा सिलेबस तुम्हाला मिळणार आहे. या टेस्ट सिरीजचं स्वरूप असं असणार आहे. जी टेस्ट सिरीज तुम्ही आत्ता जॉईन केली तर येणाऱ्या सेट एक्झामपर्यंत जास्तीत जास्त सराव करून सेट एक्झाम क्लिअर करण्याचा प्रयत्न करू शकता किंवा सेट एक्झाम क्लिअर होईल अशी खात्री तुम्ही स्वतःला देऊ शकता या टेस्ट सिरीज थ्रू. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा आणि जास्तीत जास्त सराव करा.